आणि एक महत्त्वाची बातमी, क्रेनच्या मदतीने होर्डिंग हटवण्याचं काम केलं जात आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। एनडीआरएफ कडून बचाव कार्य आणि मदत कार्य सुरू आहे आणि आता क्रेनच्या मदतीने हे होर्डिंग हटवण्याचं काम केलं जात आहे। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। काल घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना घडली होती आणि यामध्ये 14 जणांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे आणि आता क्रेनच्या मदतीने हे होर्डिंग हटवण्याचं काम केलं जात आहे। अतिशय मोठं असं हे होर्डिंग आहे आणि त्यामुळे 14 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि सध्या क्रेन मागवण्यात आलेली आहे आणि या क्रेनच्या माध्यमातून हे होर्डिंग हटवण्याचं काम केलं जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, क्रेनच्या मदतीने आता होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे। नक्कीच आपण बघतोय की विशालकाय अशी क्रेन इथे आणण्यात आलेली आहे आणि त्या क्रेनच्या मदतीने जो या संपूर्ण होर्डिंगचा एक गर्डर आहे तो उचललेला आहे। आता या गर्डरच्या खाली सपोर्ट लावले जाईल आणि त्यानंतरच बचाव कार्य जे आहे ते खालचं सुरू होऊ शकतं। आपण बघतोय की अतिशय मोठं असं हे होर्डिंग आहे, 120 बाय 120 एवढ्या लांबीचं रुंदीचं हे होर्डिंग आहे आणि जो पुढचा जो भाग आहे हायवेकडचा तो आतापर्यंत क्लिअर होऊ शकलेला आहे। मात्र पेट्रोल पंपावरचा भाग जो आहे तो अद्यापही क्लिअर होऊ शकलेला नाही आणि म्हणून आपण बघतोय की क्रेन पेट्रोल पंपावर आणण्यात आलेली आहे। होर्डिंगचा जो एक बीम आहे तो या क्रेनच्या माध्यमाने उचललेला आहे। आता त्याच्या खाली सपोर्ट बसवले जातील आणि त्यानंतर हे संपूर्ण बचाव कार्य जे आहे ते राबवलं जाऊ शकतं। 88 लोकांना आतापर्यंत काढण्यात आलेलं आहे, त्यातील 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र पेट्रोल पंपाच्या खाली जो होर्डिंगचा भाग पडलेला आहे त्यामध्ये अद्यापही काही लोक अडकली असल्याची भीती वर्तवली जाते आणि त्यांना हे होर्डिंग पूर्ण उचलल्यानंतर खाली सपोर्ट लावल्यानंतरच त्यांचं बचाव कार्य जे आहे ते सुरू होऊ शकतं। आपण बघतोय की एनडीआरएफचे जवान असतील, फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील, हे सगळे इकडे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या मदतीने हे बचाव कार्य इथे सुरू आहे। 60% काम पूर्ण झालेलं आहे, मात्र 40% काम अद्यापही बाकी आहे आणि आज संध्याकाळपर्यंतचा अवधी हा लागू शकतो। अद्यापही काही लोक या होर्डिंगच्या खाली अडकलेली असू शकतात, त्यांना वाचवण्याचं काम सध्या सुरू आहे। तब्बल 100 ते 150 गाड्या यावेळी जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा पेट्रोल पंपावरती होत्या। काही लोक पेट्रोल भरायला आलेले, गॅस भरायला आलेले, तर काही लोक पावसामुळे आडोसा घेण्यास देखील आलेले होते। तर ते सगळे या होर्डिंगच्या खाली अजूनही असू शकतात। वाचले जिवंत आहेत का मृत्यू पावलेत हे अद्याप स्पष्ट नाहीये। धन्यवाद सचिन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय एनडीआरएफ कडून आता बचाव कार्य अजूनही सुरूच आहे आणि यासाठी आता क्रेन मागवण्यात आली आहे आणि क्रेनच्या मदतीने हे होर्डिंग हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। घाटकोपरमध्ये काल होर्डिंग पडलं होतं आणि या दुर्घटनेमध्ये 14 जणांना